टाकेत परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी, नद्या नाल्यांना पूर, विजेसह मोबाईल नेटवर्क गायब, जनजीवन विस्कळीत। इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेत परिसरात गेल्या 4 दिवसांपासून सततच्या वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या धुवाधार पावसामुळे टाकेत येथील कडवा नदी, लेंडी नाला, कारंजी ओहळला मोठ्या प्रमाणात पूर आलाय। या मोठ्या प्रमाणावर आलेल्या पुरात टाकेत ते टाकेत तीर्थ, धामणगाव रोड, म्हैसवळण घाट रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। यात नवीन बाजारपेठेत पाणी शिरले, यामुळे सर्वत्र जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले। लेंडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने या वर्दळीचा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे अनेक प्रवासी, वाहनधारक, शेतकरी बांधवांचे ये-जा करण्याचा मार्ग काही काळ बंद झाला। शाळा, महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली। टाकेत येथील आदिम कातकरी वस्तीत रात्री अचानक पुराचे पाणी आल्याने अनेक कुटुंबियांचे जनजीवन पुन्हा दुसऱ्यांदा विस्कळीत झाले। यात घरातील कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे देखील नुकसान झाले। दरम्यान या वर्षीच्या पावसाळ्यात टाकेत येथील कडवा नदीला दुसऱ्यांदा इतका मोठा पूर आला। कडवा धरण देखील पूर्णतः भरून वाहत आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार बरसत असलेल्या पावसामुळे इगतपुरीच्या पूर्व भागातील टाकेत परिसरातील जवळपास 40 वाड्या, वस्त्या व 25 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जनजीवन विस्कळीत झाले असून परिसरातील डोंगर रांगांमधील धबधबे खळाळून ओसंडून वाहत आहेत, तर कित्येक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक देखील काही काळ ठप्प होती। तर अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे कोसळून पडल्याने जवळपास 2 ते 3 दिवस वीज पुरवठा खंडित झाला असल्याने व विजेसोबत मोबाईल नेटवर्क सुद्धा गायब झाल्याने या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून यात अनेक ग्रामस्थ नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। सततच्या वादळी वाऱ्यासह जोरदार अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरांचे छताची पत्रे उडाले, तर अनेक ठिकाणी घरे पडली आहेत। जोरदार पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फुटल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे। संबंधित प्रशासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करावे अशी मागणी टाकेत परिसरातून होत आहे।